संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आणि आज ऑफिसमधनं येताना मला पप्पा भेटले होते स्टेशनला आणि त्यांनी मला बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी दिलेल्या आणि मी त्यांना म्हटलं हे तुम्ही कशाला आणलं तर बोलतात नाही हे मला दिसलं समोर मी उभाच होतो तर म्हटलं तुझ्यासाठी घेतो म्हणून आणि तुम्ही बघाल ना मी तुम्हाला दाखवते अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण कसं असतं ना की त्यांना ते वाटत असतं आणि आई पप्पा असे म्हणाल ना दोघेही काही ना काहीतरी पाठवतच असतात तर त्यांनी मला ॲपल आणलेले तर ते अर्धा किलो ॲपल होते ते पण मी धुवून घेतले त्याचबरोबर त्यांनी मला टमॅटो पण घेतले ते म्हणाले नाही गाडीवर मला चांगले दिसले तर मी म्हटलं की तुला लागतील ना तू कधी मार्केटमध्ये शोधत राहशील म्हणून मी घेतले तर मी म्हटलं त्याच्या मागचं लॉजिक काय होतं की टमॅटो घ्यायचे तर त्यांनी मला टमॅटो पण घेतले आणि त्याचबरोबर ना त्यांनी मला कांदे देखील घेतले तर मी तुम्हाला दाखवते कांदे पण अगदी त्यांनी व्यवस्थित निवडून घेतले आणि आपण बऱ्याच वेळा जेव्हा घाई गडबडीत कांदे घेतो घाई गडबडीत म्हणण्यापेक्षा जेव्हा कांदे घ्यायला जातो ना तर ते एवढा आपण जास्त विचार करत नाही पण त्यांनी घेतलेले कांदे बघा अगदी ते ना अगदी क्लीन आहेत अगदी गुळगुळीत होते मस्तपैकी त्याच्यावर कधी म्हणजे एक कांद्यांना सफेद कलरचा असं एक हाताला आपला लागतो तसं पण काही नव्हतं अगदी गुळगुळीत आणि छान असे कांदे होते आणि एकही कांद्याच्या सालावर अजिबात डाग नव्हता मी बोलली पप्पांनी हे किती एवढे शोधून आणले असतील किंवा किती शोधून निवडले असतील तर असो हे त्यांचं प्रेम असतं तर काही ना काहीतरी घेतच असतात ते उभे होते माझ्यासाठी वेट करत करत मार्केटच्या इथे तर मग ते म्हणाले मी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुझ्यासाठी घेतल्या म्हटलं चला राहू दे मग मी घेते म्हणून आणि त्याचबरोबर हे आपले खडखडे लाडू शेवाचे लाडू तर हे पण त्यांनी आणलेले गावावरनं तर माझ्यासाठी आणलेले तर आईने थोडेसे ठेवून घेतले कारण एवढे काही आमच्याकडे पण खाल्ले जात नाही आणि तिकडे पण खाल्ले जात नाही मग थोडेसे तिने ठेवले आणि थोडेसे मला पाठवले तर तेच घेऊन यायचे होते ॲक्च्युली याबरोबर तवसं आणलेलं मावशीने दिलेलं आणि हळदीची पानं पण होती तर ती पण थोडीशी घ्यायची होती पण आई म्हणाली की काकडीचं ते टोपातलं करणार आहे रविवारी किंवा शनिवारी करेन मग तेव्हाच पाठवेन तर मग तेव्हा बघू. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम होता तो खूप छान झाला, अगदी माझ्या मनासारखं झालं. सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित पार पडल्या आणि मेन म्हणजे जेवणाचा पण व्यवस्थित पूर्णपणे मेनू माझ्या त्या टायमिंग मध्ये सगळं व्यवस्थित तयार देखील झाला. खूप छान झालं. एक छोटंसं अन्नदान जी सेवा असते ती देखील मला करायची होती बऱ्याच दिवसांपासून तर मी म्हटलं या निमित्ताने ती देखील करूया कारण मी हे सगळं पहिलं तुम्हाला सांगितलं नाही आणि त्या गोष्टीचं मला शूट पण करायचं नव्हतं. मी जे केलेलं आहे त्याला काही खूप मोठी अशी सेवा अशी म्हणता येणार नाही पण तरी पण आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकळी आणि कुठलीही सेवा करायची असेल तर अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान मानलं जातं. तर थोडं का होईना म्हणजे निदान एखाद्या व्यक्तीला जरी त्याला पोट भरेल एवढं आपण काहीसं दिलं ना तरी ते खूप म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचतं आणि ते देवापर्यंत पण पोहोचतं. तर ते पण थोडंसं मी केलं. एक 10-11 पॅकेट्स मी बनवलेले आणि ते मी काल दिले कोजागिरी पौर्णिमेनिमित्त. तर असं हे सगळं चालूच असतं. बिझी शेड्यूल जरी असला तरी आपल्याला मनात इच्छा पाहिजे आणि इच्छा असून सुद्धा त्या गोष्टी पूर्ण करण्याची जिद्द आपल्यामध्ये असली ना तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. असे जेव्हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर पोस्ट करते ना तेव्हा मला बऱ्याच वेळा असे कमेंट येतात की प्राजक्ता तू ग्रेट आहेस, तू एवढं सगळं कसं मॅनेज करतेस, एवढं सगळं कसं करतेस. तर याच्यामध्ये ग्रेट असं काही नाहीये. तुम्ही जर एकदा मनाशी ठाम ठरवलं, अगदी निश्चय केला तर तुमच्यासाठी पण कुठलीच गोष्ट अशक्य असं कधीच नसेल. स्वामी नेहमी म्हणतात अशक्य असं काही नसतं. तर तसंच काहीच आहे. एखादी गोष्ट मनात ठरवून बघा, तुम्हाला त्या गोष्टीत नक्की यश मिळेल. फक्त आपले प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजेत. प्रामाणिक प्रयत्न असले तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतातच होतात. भले थोडासा वेळ जास्त लागतो कधीतरी कुठल्या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी पण ती गोष्ट नक्कीच आपल्याला मिळते. माझे हे अनुभवावरनं मी बोलते कारण माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप स्ट्रगल आहे. म्हणजे मी जेवढ्या गोष्टी आज करते ना स्ट्रगल म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःला खूप इम्प्रूव्ह करू शकता ज्यावेळेस तुम्ही त्या स्ट्रगलमधनं जात असता. जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळाली नाही तर त्या गोष्टीची व्हॅल्यू किंवा त्या गोष्टीची किंमत तेवढी नसते. जेवढ्या गोष्टी त्या शिकत आपण करतो ना त्याच्यातनं वेगवेगळे अनुभव घेत करत असतो ना तेव्हा ती गोष्ट अजून 4 पटीने चांगली झालेली असते आणि ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांपर्यंत शेअर पण करू शकत असं चांगल्या प्रवीणे. तर असं सगळं आहे. तर आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे आपल्या ज्या ज्या मैत्रिणींनी मी जो एक उपक्रम चालू केलेला माझ्या व्हिडिओ मार्फत की तुमचं काही म्हणजे बिझनेस असेल जे तुम्ही घरून बसून करत असाल आणि माझ्या मार्फत मी ते लोकांपर्यंत पोहोचावंय तर या गोष्टीला ना खरंच खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मला बऱ्याच जणींचे म्हणजे ज्या मैत्रिणींचे मी प्रोडक्ट्स आपल्या व्हिडिओ मार्फत शेअर केलेले तुमच्यावर त्यांना खूप चांगला प्रतिसाद येतोय.
त्यांना खूप छान रिक्वेस्ट येत आहेत, इन्क्वायरीज येतात. तर असंच प्रेम त्यांना देखील द्या, जसं मला दिलं तसं त्यांना देखील द्या. आपल्या अजून काही युट्यूब मैत्रिणी आहेत ज्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेले, त्यांचं चॅनल ग्रो होण्यासाठी, तर त्यांना देखील काही सजेशन्स असतील तर नक्की करा. त्यांचे व्हिडिओ बघा, त्यांना देखील इन्स्पिरेशन द्या. कारण असं जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत एकमेकांना घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण आपला अर्धा वेळ ह्याच्यातच जातो की अरे तिचं बघ असं झालंय, हिचं बघ असं झालंय, माझं कधी होत नाहीये किंवा तिचं का असं झालंय, आपण ह्या गोष्टीचा जास्त विचार करतो. माझं एकच म्हणणं असतं, ज्ञान दिल्याने वाढतं. तर तुम्ही कुठल्याही मैत्रिणींना विचारा. म्हणजे मी ज्यांना जे माझ्यासाठी फोन करतात किंवा माझा नंबर शेअर केलेला आहे मी त्यांच्या, तर त्यांची प्रत्येक रिक्वेस्ट बऱ्याच वेळा चॉकलेट आणि केक संदर्भात किंवा हा बिझनेस कसा करायचा या बाबतीतच असते. तर मी माझ्याकडनं त्यांना पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करते. मी असं कधीच म्हणत नाही की माझी ही गोष्ट आहे तर मी थोडीशी म्हणजे ती गोष्ट माझ्यापर्यंतच ठेवू आणि त्यांना सांगावी नाही. तर असं देखील मी कधीच नाही करत. आणि मला खूप आनंद होतोय की या दिवाळीमध्ये त्यांना देखील ऑर्डर्स जात आहेत, त्यांना देखील इन्क्वायरीज येतात. तर थँक्यू सो मच. त्यांच्या मार्फत मी तुम्हाला थँक्यू बोलते की तुम्ही देखील त्यांना छान असं सपोर्ट दिलाय. तर रुटीन तर चालूच आहे, तुम्ही बघितलं. पण त्याचबरोबर माझ्या हॅम्परच्या पण ऑर्डर आहेत. कालचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर म्हणजे 2 दिवसापूर्वी जो आपण हॅम्परचा व्हिडिओ पोस्ट केलेला, त्याच्यानंतर मला काही रिक्वेस्ट आलेल्या थोडंसं कस्टमायझेशन करून हॅम्पर्स पाहिजेत. तर ते कस्टमायझेबल हॅम्पर्स आहेत, ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला देखील ते आवडतील. चला आता ते बघून घेऊया. तर हे कस्टमाइज करून हवं होतं, म्हणजे त्यांना चॉकलेटसाठी हवं होतं. आणि त्यांना सगळे जे मी चॉकलेट्स दाखवलेले ते एकाच हॅम्परमध्ये म्हणण्यापेक्षा एकाच बॉक्समध्ये हवे होते. तर मी इथे 9 कॅव्हिटीचा आणि त्यांना अगदी कमीत कमी बजेटमध्ये सगळ्या गोष्टी हव्या होत्या, म्हणून मग मी असा बॉक्स त्यांना बनवून देते. तर इथे बघू शकता जे आपले प्रीमियम चॉकलेट्स आहेत ते देखील मी 2 फ्लेवर जे होते ते दोन्ही फ्लेवर ऍड करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. जे हेझलनट आहेत ते पण मी इथे 2 दिलेले आहेत. आणि इथे मी हे जे चॉकलेट क्रंच होते ते पण इथे ऍड केलेले. हा अगदी प्रीमियम फ्लेवरचा हा बॉक्स आहे आणि जो अगदी तुमच्या रिझनेबल रेटमध्ये आहे. लहान मुलांना गिफ्ट करायचं असतं भाऊबीजेसाठी किंवा घरी कोणाच्या गिफ्ट द्यायचं असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. याच्यावरती आता एक वेगळं कव्हर येईल आणि त्याच्यानंतर मग मी हा वरती त्याला बॉक्स पॅक असतो, मग ह्याच्यावरती मग हॅप्पी दिवाळीचं लेबल येतो, एक रिबिन येते आणि मग आपलं लोगो वगैरे सगळं लावून मग हे पॅक केलं जातं. हे आता मी पॅक करणार नाहीये, फक्त तुम्हाला दिसावं यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. इथे आपला आहे सेकंड हॅम्पर आणि जो आपण कालचा जो व्हिडिओ म्हणजे 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बघितलेला त्याच्यानंतर ही कस्टमायझेशनची ऑर्डर आलेली आहे ही हॅम्परमध्ये. तर तुम्हाला कळावं याच्यामध्ये पण काय काय आहे, तर मी ते तुम्हाला इथे दाखवते. आणि जेव्हा रक्षाबंधनचे हॅम्पर्स त्यांनी घेतलेले ना त्यांनीच ही ऑर्डर दिली आहे आणि त्यांना लाडू खूप आवडलेले म्हणून त्यांनी स्पेसिफिकली लाडूसाठी सांगितलेले. तर लाडू तर मी हॅम्परमध्ये देणारच आहे, पण मी म्हटलं की यावेळेस दिवाळी आहे तर म्हटलं आपण गेल्या वेळेस लाडू दिलेले, तर यावेळेस काहीतरी वेगवेगळ्या ह्याच्यामधले फ्लेवरमधले लाडू आणि एक लाडूचाच वेगळा असा सेपरेट असा बॉक्स तुम्हाला बघायला मिळेल, येणाऱ्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. कारण एकदम मला एवढं सगळं प्रिपरेशन करणं पण जमत नाही. आता थोडं थोडं माझं प्रिपरेशन चालू झालंय. मग मी काय करणार आहे 4 प्रकारचे किंवा 5 प्रकारचे लाडू असं एकत्र करून एक कॉम्बो करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करेन मी नक्की. तर इथे मी दाखवते बघा तुम्हाला. इथे या बॉटलमध्ये क्यूट असे बदाम आणि हे डॉली पेपर टाकलाय आणि याच्यावरती पण आता लेबलिंग येणार. इथे एक लेस येईल आणि मग हे हॅम्परमध्ये तयार होईल जाण्यासाठी. हे आहे आपलं मुखवास. बऱ्याच वेळा हा पण मी घरीच बनवते आणि हा मुखवास याच्यामध्ये खजूर आहे, त्याच्यानंतर सुकं खोबरं आहे, त्याच्यामध्ये बडीशेप आहे, ओवा आहे, अशा सगळ्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी मिळून या सगळा हा गोळा तयार होतो आणि हा पान शॉट सारखा तुम्ही खाऊ शकता. हे माझ्या मी चॉकलेटमध्ये वगैरे स्टफ करते बऱ्याच वेळा. तर याला पण वरती लीड येणार, याच्यावरती झाकण असतं ते लावायचंय, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी असंच ओपन ठेवलेलं आहे. हे त्यांना जे आपण रक्षाबंधनला बनवलेले लाडू ड्रायफ्रुट्स लाडू हेच त्यांना हवे होते म्हणून मग मी त्यांच्यासाठी हे बनवून हा बॉक्स त्यांच्यासाठी हा हॅम्पर तयार करते आहे. याला पण पॅकिंग येणार. तुम्हाला माहितीये मी तुम्ही बघितलं असेल रक्षाबंधनचा व्हिडिओ, तर याच्यावरती परत एक बटर पेपर येतो आणि मग पॅकिंग येतं आणि परत त्याला एक पॅकेट येतं वेगळं, कारण मग कुठे तूप बाहेर येऊ नये म्हणून. इथे नानकटाई ठेवलेली आहे, इथे बघू शकता. ही अशी आपली क्वीन ऑफ केक लिहिलेली आहे आणि ही नानकटाई अगदी खुसखुशीत नानकटाई आहे. आणि हे कुकीज नाही म्हणता येणार, कुकीज आणि नानकटाईमध्ये खूप फरक असतो. आणि ही आहे आपली एक चॉकलेटची पोटली बॅग. तर अशा पद्धतीने आपलं हे हॅम्पर आहे. तर हे आता मी थोडंसं पॅक करून घेते आणि मग तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्लॉगमध्ये लाडूचं जे स्पेसिफिकली मी म्हटलंय ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
आता जे मी हॅम्पर दाखवले त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही इन्क्वायरीज असतील तर प्लीज मला इन्स्टा आयडीवर डीएम करा, कारण तुम्ही कमेंट करता पण कमेंटमध्ये असं होतं ना की कधी कधी माझ्याकडनं उशीर होतो तुम्हाला रिप्लाय करण्यासाठी. तर तुम्ही इन्स्टावर मला पिंग करा किंवा तुमचा नंबर कमेंटमध्ये शेअर करा, म्हणजे मी माझ्या जे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला शेअर करेन किंवा तुमचा नंबर तुम्ही मला जेव्हा शेअर कराल तेव्हा मी स्वतःहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. म्हणजे ते खूप इझी होईल मेथड आपल्या सगळ्यांना कम्युनिकेट करण्यासाठी. तर अशाच छान छान गोष्टी म्हणजे ज्या मी दिवाळी मार्फतच्या ज्या काही असणार आहेत, हॅम्पर्स म्हणा किंवा छोटे छोटे, मी विचार करते सिरीज चालू करायची की ज्याच्यामध्ये छोटे छोटे इन्स्टंट स्वीट आयटम किंवा काहीतरी चॉकलेट्स किंवा युनिक असं काहीतरी बनवण्याचे छोटे छोटे सिरीज चालू करण्याचा विचार करते मी. तर त्या तुम्हाला कशा वाटतात, म्हणजे मी ती सिरीज चालू करावी का किंवा डेली व्लॉगचे शॉर्ट व्हिडिओज अपलोड करावे, ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघते, कारण तुमच्या जशा कमेंट येईल त्यानुसारच मी ते शॉर्ट सिरीज परत एकदा चालू करेन. गेल्या वेळेसच्या शॉर्ट सिरीजला तुम्ही खूप छान सपोर्ट केला, खूप छान अशा तुम्ही कॉम्प्लिमेंट देखील दिल्या. तर अशाच येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघा, डोक्यात खूप विचार चाललेत की तुमच्याबरोबर खूप दिवाळीसाठी छान छान असं घेऊन यायचंय. दिवाळीला अजून 15 दिवस आहेत, म्हणजे धनतेरस वगैरे वसुबारस हे सगळ्या गोष्टी व्हायला अजून 15 दिवस तरी आहेत, 10 ते 12 दिवस तरी मिनिमम आहेत. तोपर्यंत त्याचं प्रिपरेशन काय आहे ते खूप छान छान अशा गोष्टी आता सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या. तुम्ही मला प्लीज कमेंट करा की तुम्हाला कुठली गोष्ट बघायला आवडेल आपल्या चॅनलवर. चला, उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर.